गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आहे सॅटर्डे मॉर्निंग. आपण लवकर उठलेलो आहोत. रात्री जास्त नीट झोप झालेली नाही आहे, पण ठीक आहे. सकाळ सकाळ उठून ब्लॅक कॉफी मारली आहे आणि आता आपण आलेलो आहेत रनिंग करायला. तर कसं है ना भाई, लोग रनिंग करते रहने का तो अपना लाइफ थोड़ा हेल्दी रहता है. अच्छा लाइफ, हेल्दी बॉडी रहेगा तो ज़्यादा साल जिएगा, ज़्यादा इन्जॉय कर पाएगा लाइफ. तो आता रनिंग करून घेतो 5 किलोमीटर रन. आणि पुण्यात राहतो तर मी इथे औंध BRTS रोडला येतो रनिंग करायला. वेनेवर मला 5K हिट करायची इच्छा होते तेव्हा आय कम टू दिस प्लेस. इट्स गुड. तर चला 5K कंप्लीट करूया जरा. थोड़ा कैसा अपना दिल को मजबूत बनाने का ना रनिंग करके. भेटूया. .5 किलोमीटर झालेला आहे आणि सध्याची परिस्थितीमध्ये आय एम नॉट टायर्ड ब्रो. सवय मला 5 किलोमीटरची. चला बोलूया कमी, पळूया जास्त. मित्रांनो 2.5 किलोमीटर झालेले आहेत आणि आता टाईम आला आहे परत जायचा. वाईल आज मी बघितलं इकडे नवीन साईबाबाचं मंदिर उघडलं. ओम साईराम. कुठे कोण असो ना असो, साईबाबा नेहमी आपल्यासोबत असतात है ना. कॉमेंट्समध्ये लवकर ओम साईराम लिहा. आता मी माझ्या नेक्स्ट 2.5 किलोमीटर्स कवर करतो. कम ऑन, लेट्स गो बेबी. चार किलोमीटर ऑलमोस्ट झालेले आहेत. तर फक्त 1 किलोमीटर बाकी आहे. फाय किलोमीटर झालेले आहेत. आता थोडंसं आपण अजून रनिंग करूया, त्याच्यानंतर डायरेक्ट स्प्रिंट मारूया. ऑलमोस्ट 5 किलोमीटर्स व्हायला आलं आहे आणि हलकी ड्रिझलिंग चालू झाली आहे. आधी वेदर खूप चांगला होता, संडी होता आधी वेदर खूप, थोडं सनी आणि थोडा क्लाउडी. पण आता हलकं ड्रिझल व्हायला चालू झालं. आभाळ पण आलं आहे, काय माहिती पाऊस पडणार आहे की काय सांगता येत नाही. स्प्रिंट मारल्यानंतर अशी अवस्था असते. हार्टबीट खूप फास्ट होते ना, मजा येते तेव्हा. दिल जब धड़कता है ना दोस्तों जोर से, तब मज़ा आता है. तर मित्रांनो आजचा वर्कआउट संपलेलं नाही आहे. आपण आलो आहे गार्डनमध्ये, थोडं बॉडी वेट एक्सरसाइज मारणार आहे आणि मगच घरी जाणार आहे. कैसा है ना, वर्कआउट करने का तो अच्छे से करो, ऐसा करो कि फिर मतलब हाँ दिन ऐसा एकदम मस्त जाना चाहिए. मस्त सुबह फुल पावर में रहो, कॉफ़ी पियो, वर्कआउट करने जाओ. ये रियल डोपामीन है भाई. लोग घर पे बैठ के कुछ नहीं होता बेड में, मालूम. हाँ मतलब कभी कभी भी सही है, बट कभी कभी ये भी करना चाहिए. लाइफ में बैलेंस होना बहुत जरूरी है. तो सुना रहेगा ना, बैलेंस इज द की भावा. तर मित्रांनो एनर्जी लेवल्सची वाट लावून आता मी फायनली घरी चाललो आहे. आय एम फकिंग डिहायड्रेटेड राईट नाव. खूप तहान लागली आहे. घरी जाऊया, फ्रेश होऊया आणि मग भेटतो तुम्हाला. एनर्जी लेवल किती डाऊन असू द्या, पण हा जो पंप आहे ना, हा पंप बघितल्यावर सगळी एनर्जी रिस्टोर होऊन जाते.
क्विक अपडेट. दाढी करून परफ्यूम मारून आपण आलो होतो खाली थोडं ग्रोसरी शॉपिंग करायला. आजचे एसेन्शियल्स घेतलेले आहेत. आता घरी जाऊन तर मित्रांनो, आपला गुरुपौर्णिमेचा व्लॉग एडिट झालेला आहे आणि मी तो यूट्यूबवर सुद्धा अपलोड केलेला आहे. जर तुम्ही बघितला नसेल तर प्लीज जाऊन माझ्या चॅनलवर बघा, किंवा मी ट्राय करतो ते बोलतात ना असं यूट्यूबवाले ते बाकी क्रिएटर, इधर ये लिंक पे क्लिक करो तो व्लॉग दिखेगा, असं ते आपण काहीतरी करतो. मी ते मला जमलं तर ठीक आहे. बाकी आता दुसरा व्लॉग एडिट करायला घ्यायचा आहे विसापूर ट्रेकवाला. तो फटाफट आपण एडिट करूया आज आणि तो पण अपलोड करूया. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट ॲक्शन आइटम असा आहे की नानी के घर पे जाने का है. आज बना है मटन और भाकरी. मजा आने वाला है लंच में गाइस. तर आत्ता मी फटाफट ब्लॉग एडिट करायला चालू करतो आणि मग तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो, मस्त जेवण करून मी घरी आलो. मटन भाकरी खाल्ली. आजी लोकांच्या हाताला आहे ना वेगळी एक चव असते. मला कॉमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हे बरोबर वाटतं की नाही. खरंच सांगा मला की आजी लोक जे जेवण बनवतात त्याच्यात एक वेगळी स्वाद असतं भाई. ते त्याला तोड नाही भाई. या जगात कोणतंही जेवण कुठलंही मोठं लेबनीज मेडिटेरियन बिर्याणी काय क्युझिन टक्करच देऊ नाही शकत आजीच्या जेवणाला. मस्त मटन भाकरी खाल्ली, घरी आलो, थोडं चिल गेलं, मित्रांसोबत बोललो, थोडा फोन बघितला. आता संध्याकाळचे वारलेले आहेत 4:30 झालेत. मस्त आहे बघा, हवा चालली आहे वरती टेरेसवर. थोडं वॉक करतो, खाली जाऊन ब्लॅक कॉफी मारतो आणि परत बसतो व्लॉग एडिट करायला. मित्रांनो 6 वाजलेत आणि पाऊस चालू झालाय बघा. कॅमेरा चालू केला, ऍक्शन बोलल्या पाऊस चालू झालाय. त्यांचं मी नाचायचं थांबलं गड्या की. आता जस्ट मी गार्डनिंग करून उठलोय. आता गार्डनिंगचा अर्थ मित्रांनो मी तुम्हाला सांगू की तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा मला ठीक आहे. माझं हँडलचं नावच आहे कॅनाप्रनवर लाईफ. म्हणजे मी माझं जर्नी रेकॉर्ड करतोय की मी एक कॅनाप्रनवर कसं होणार आहे म्हणून, हा ना. तर गार्डनिंग सेशन झालेलं आहे. आता पावसाचा मौसम दिसतोय बघा. हा क्या हवा है वाह. तर ये मौसम में अपन काम करेंगे और वीडियो एडिट करेंगे. तो चलो वापस से, मला माहिती आहे मी खूप वेळा बोलतोय व्हिडिओ एडिट करण्यावर. आता सीन कसं आहे माहिती आहे, थोडं मला टाईम लागतं आहे इनिशियली व्हिडिओ एडिट करायला. आणि मला फोनवरती वगैरे मी खूप केले आहेत व्हिडिओ एडिट, असं रील्स वगैरे टाकले आहेत. पण तुम्ही माझं इंस्टाग्राम पण चेक करू शकता ठीक आहे. kanapranuvar.life म्हणून मी इकडे नाव देतो आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो ते. तर चला जाऊया आपण खाली. मागे काय मस्त दिसतं ना. गार्डनिंगचा टाइम झालेला आहे मित्रांनो. संध्याकाळचा विषय. तर मित्रांनो विषय असा, रात्रीचे वाजलेले आहेत 10 आणि मी आता पण ब्लॉगच एडिट करतोय विसापूर ट्रेकवाला. खरंच गाईज मोठे ब्लॉग्स एडिट करणं म्हणजे भाई सल्यूट आहे भाई त्या ब्लॉगर लोकांना जे ब्लॉग्स बनवतात. आई शप्पथ, आजपर्यंत मी ॲज अ व्ह्यूअर फक्त बघत होतो आणि कधी रिअलाईज केलं नव्हतं की एवढं स्ट्रगल लागतं त्याच्या मागे. म्हणजे माझा अख्खा दिवस गेला आहे. आणि मेन तर सीन असं आहे की मी माझा मेजॉरिटी टाईम एक इश्यू ट्रबल शूट करण्यामध्ये गेला आहे. तो सीन असं आहे की माझ्या फोनमधून माझ्या मॅकमध्ये एअरड्रॉप व्हायला काहीतरी फकिंग इश्यू येतं आहे. एक इंटरमिटंट इश्यू येतो आणि आय जस्ट डोंट नो की का होतं आहे ते मध्ये. बट स्टील
जसं होतंय तसं तसं एडिटिंग चालू आहे आणि बघूया. आजचा दिवस ऑलमोस्ट संपलेला आहे. तर वेळ आलेली आहे मित्रांनो हा व्लॉग आता इकडेच संपवायची. तर सॅटर्डे खूप मस्त दिवस गेला आजचा. मेजॉरिटी टाईम तुम्हाला माहितीच आहे कशामध्ये गेला आहे, काय केलं आहे मी. आज जास्त मी कॅनाप्रनवर काम करू शकलो नाही आहे. ॲक्च्युली कॅनाप्रनवर काय आहे, कसं हे, ह्याचा अर्थ काय आहे वगैरे वगैरे, त्याचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. मी असं विचार केला आहे. तर आत्ता तर हा व्लॉग आपण इकडेच एंड करूया मित्रांनो. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, तुमच्या भावाला सपोर्ट करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. तुमचे लाईक्स, तुमचे कॉमेंट्स, तुम्ही सबस्क्राईब केलेलं मला खूप मोटिवेट करेल अजून व्लॉग्स बनवायला. आणि हा व्लॉग बघण्यासाठी खूप खूप थँक्यू मित्रांनो. भेटूया आपण लवकरच.